नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत डॉक्टर मंत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे मायोपिया नियंत्रण आणि ऑर्थोकेरेटॉलॉजी. तर यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण. डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि तुमच्याशी तर चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण हे अमेरिकेमध्ये बेवर्ली हिल्स कॅलिफोर्नियामध्ये प्रॅक्टिस करतात आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विनंतीवरून 2004 पासून भारतात नियमित येतात व अमेरिकेतील तंत्रज्ञान, भारतातील नेत्रतंत्रज्ञान शिकवतात. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून PhD केली आहे व ते अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्टोमेट्रीचे फेलो आहेत. त्यांच्या नावाने बरेचसे पेटंट्स आहेत. तसेच प्रेस बायोपिया, मायोपिया, कॅरेटोकनस व स्केलर लेन्स, स्पोर्ट्स विजन या विषयावरती ते मार्गदर्शन करत असतात. चला तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया. डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण प्रश्न विचारायला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही कृत्रिम नेत्र बसवण्याची प्रक्रियेला कुठून कशी सुरुवात केली आणि ह्या क्षेत्रात तुम्ही कसे वळलात? पहिल्यांदा नमस्कार आणि तुमचे खूप खूप आभार. मला तुम्ही तुमच्या ह्या चांगल्या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल. आता तुमच्या प्रश्नाकडे वळायचं झालं तर आर्टिफिशियल आईज ह्याचं टेक्नॉलॉजी मी लंडनमध्ये मुरफिल्स आय हॉस्पिटलमध्ये शिकलो. ओके. आणि भारतातील सर्व मेजर आय इन्स्टिट्यूट्स म्हणजे शंकर नेत्रालय म्हणा, LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट, नारायण नेत्रालय, अरविंद आय हॉस्पिटल, गुवाहाटील शंकर नेत्रालय म्हणून आहेत, तशा सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हेच मी तंत्रज्ञान शिकवलं. ओके. कारण हा एक निग्लेक्टेड विषय होता. बऱ्याच वेळेला तुम्ही बघाल तर पूर्वीच्या चित्रपटात किंवा पूर्वीच्या काळी देखील टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स नव्हती. तर एखाद्याचा डोळा गेला काही कारणाने, ॲक्सिडेंटमध्ये गेला, कॅन्सरमध्ये गेला. आता लहान मुलांना रेटिनोब्लास्टोमा नावाचा एक डिझीज होतो, ज्याच्यामध्ये डोळा काढावा लागतो. ओके. किंवा ग्लुकोमामध्ये डोळा काढावा लागतो. ॲक्सिडेंट्समध्ये डोळे जातात. आपण डोळ्यात डोळे घालून बोलतो. तर जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते डोळ्यात बोलताना तिथे डोळ्यात समजा नसेल तर थोडंसं सामाजिक वावरताना वगैरे सगळं ऑड होतं. इमॅजिन लहान मुलं जन्माला येतात, काही त्याच्यामध्ये डोळा नसतो. म्हणजे 10,000 डिलिव्हरीमध्ये एका मुलाला असे डिफेक्ट्स असतात. हे फार मोठं प्रमाण आहे. तर मग माझे गुरु डॉक्टर मस्कती, BT मस्कती आणि डॉक्टर कुरेश मस्कती, ज्यांना मी गॉडफादर मानतो, त्यांनी भारतामध्ये 2082ला पहिली सर्जरी केली, ज्याच्यामध्ये इम्प्लांट बसवला आणि मुवमेंट येते. ओके. त्यापूर्वी कचकड्याचे डोळे मिळायचे, ते असे काहीतरी खोबणीत काहीतरी आहे म्हणून. तसं आपल्याकडे सुश्रुतापासून आर्टिफिशियल लाईट डोळ्यात लावण्याची पद्धत आहे. बकरीचा डोळा आपण म्हणायचो लावतो, काचेचा डोळा, प्लास्टिकचा डोळा. तर आता आपण जो लावतो तो हा नैसर्गिक वाटतो, माप घेऊन बनवला जातो, हसला तर हसतो, रडला तर रडतो, मुवमेंट्स होते. आणि ती टेक्नॉलॉजी मग मी समाजात त्याचा एक चांगला इम्पॅक्ट व्हावा म्हणून आणली. आज बरेचसे पेशंट आहेत की जे नॉर्मलसारखे वावते, समोर आले तर तुम्हाला जाणवणार देखील नाही की ह्याचा एक डोळा खोटा आहे. त्याला दिसत नाही त्या डोळ्याने, पण तो नॉर्मल दिसतो. आम्ही त्याला सोशल, सायकोलॉजिकल अँड कॉस्मेटिक रिहॅबिलिटेशन प्रोसेस असं म्हणतो. डॉक्टर, तुम्ही आता असं म्हणालात की लेन्सेस तयार होतात, मात्र तुम्ही बॉलिवूडमध्ये देखील काही चित्रपट आहेत, क्रिश चित्रपट म्हणा, फायटर चित्रपट म्हणा, म्हणजे चित्रपटांमध्ये जे डोळ्यांचे इफेक्ट असतात वेगवेगळे, जे आपल्याला पर्सनली असे करू शकत नाही, पण हे फक्त हे चित्रपटांमध्ये होऊ शकतं. तर हे कॉन्टॅक्ट जे लेन्सेस आहेत, ते इफेक्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस, ते कसे तयार केले जातात आणि ती युक्ती तुम्हाला कशी काय सुचली? हो, तर VFX तर बऱ्याच प्रगत आहे, पण काही जे रिअलिस्टिक ज्यांना पाहिजे असतं, जेव्हा खरोखर असं वाटावं असं जेव्हा त्यांना ज्या प्रोडक्शन हाऊसला वाटत असतं, तर ते मला अप्रोच करतात. मी आर्टिस्ट पण आहे. मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पण 5 वर्ष हॉबी म्हणून शिकलो आहे. मी ऑप्टोमेट्रिस्ट आहे आणि एक ह्या 2-3 ज्या विषयामध्ये माझी जी स्पेशालिटी आहे ती एकत्र करून मी एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये मी ह्या सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस हँड पेंट करतो. स्पेशल त्याचे एक पिगमेंट्स आहेत, कलर्स आहेत, टिंट्स आहेत की जे नॉन टॉक्सिक आहेत, डोळ्याला त्रास होत नाही त्याच्यानी. तर ही असे माझ्यासारखे अख्ख्या जगामध्ये 4-5 जणच आहेत जे करू शकतात. तर ते टेक्नॉलॉजी वापरून आपण बेसिकली 20 mmच्या मोठ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात आणि त्याच्यावरती आम्ही तो जो इफेक्ट पाहिजे, म्हणजे तुम्हाला नागिनचा इफेक्ट पाहिजे का आंधळ्याचा इफेक्ट पाहिजे किंवा
लाल जसं तुम्ही फायटर पिक्चर बघितलं हम्म. त्याच्यामध्ये त्या विलनला लाल डोळा दाखवला आहे. तर आपण औषधाने डोळे लाल करू शकतो, पण त्या पेशंटला पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ प्रॉब्लेम. शकतो. म्हणजे ॲक्टरला पुढे पण बऱ्याचशा पिक्चर्स करायचे आहेत. तर मग सेफ दृष्टीने त्याचा जो इफेक्ट पाहिजे तो कसा देता येईल, तर या सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्समध्ये आम्ही हँड पेंट करतो. नक्कीच. डॉक्टर आजकाल लहान मुलांना ना लवकरात लवकर चष्मे लागतात. म्हणजे त्यांच्या खेळण्याच्या पद्धती चेंज झालेल्या आहेत. मोबाईलमध्ये राहणं, कॉम्प्युटरवर राहणं हे जास्त मुलं प्रिपेअर करायला लागलेत. म्हणजे ह्या गोष्टी त्यांना खूप जवळच्या वाटायला लागल्या. त्यामुळे त्यांना खूप लवकर चष्मे लागतात. तर त्याबद्दल काय सांगाल? चांगला प्रश्न विचारलात हं. तुम्ही, कारण आता ही काळाची गरज आहे. पूर्वीचे देखील जर का तुम्ही मोठमोठे हुशार माणसं जर का बघितलं, हं. तर त्यांना असे जाड-जाड चष्मे असायचे. हं, कारण ते हं. जवळचं सारखं वाचत असायचे जास्ती. परंतु ह्या कोविडच्या पिरियडनंतर अचानक एक असं एपिडेमिक आम्ही त्याला म्हणतो, मायोपिया एपिडेमिक झालेलं आहे. कारण ते मुलं घरी बसून करणार काय? तर कॉम्प्युटर, टॅबलेट, मोबाईल फोन. आजकाल त्या लहान मुलाला आपणच ते मोबाईल फोन देतो आणि हं. त्याच्या आधी पूर्वीच्या काळी चिवचा घास यायचा कसं, आता तो मोबाईलमध्ये कुठलं तरी कार्टून बघतो हं. आणि तो खातो. तर तुम्ही त्याला सवय लावली जवळचं बघायची. मेंदूला काय समजलं, की मला जवळच बघायचं आहे. जर का तुम्हाला जवळच बघायचं, तर ती डोळ्याचा शेप तो असा चेंज करतो, की ज्याच्यामध्ये डोळ्याची ॲक्शन लेंथ वाढते. अच्छा. सायंटिफिक भाषेत म्हणायचं झालं तर हायपरोपिक डिफोकस क्रिएट होतो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जवळची बघता. आणि ती जर का सारखी बघत राहिलात, तर तो मेंदूला त्याची इन्फॉर्मेशन जाते, की आपल्याला हे क्लिअर करायचं, तर ते ॲक्शन लेंथ त्याची वाढते. हं. तुम्ही म्हणाल ॲक्शन लेंथ वाढली तर काय झालं? नंबर वाढण्याचा काय प्रॉब्लेम? ॲक्शन लेंथ वाढल्यामुळे डोळ्याच्या पडद्यावरती ताण पडतो. त्या पेशंटला तो 50, 55, 60व्या वर्षीच कॅटरॅक्ट होऊ शकतो, ग्लुकोमा होऊ शकतो. -5 ते -7च्या हं. पेक्षा जास्ती नंबर जर का वाढला, रेटिना डिटॅचमेंट होऊ शकतो. म्हणजे तुम्ही ज्या वयामध्ये सक्सेसफुली आता तुम्ही हं. मॅरिड आहात, चिल्ड्रन वगैरे सगळे आहेत, सगळं सेट झालं आहे आणि तुम्हाला दृष्टीच नाही. तर ते चॅलेंजिंग आहे. तर ते आपल्याला आता माहिती आहे, तर त्याचा कंट्रोल आता आपण करू शकतो. हं. त्याच्यामध्ये आम्ही काही ड्रॉप्स देतो, काही व्हिज्युअल स्टिम्युलस देतो. म्हणजे काही स्पेशल चष्मे आलेले आहेत मार्केटमध्ये. इंटरनॅशनल कंपन्यांनी आपल्या भारतात देखील ते चष्मे अवेलेबल आहेत. हं. माझं स्वतःचं पेटंट आहे. एक मायोकिडो नावाचा एक चष्मा आहे, जो फक्त मोबाईल वापरतानाच लावायचा. तर अशा बऱ्याचशा ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांनी जास्तीत जास्त नॅचरल डे लाईटमध्ये खेळायला पाहिजे. ॲक्चुअली. तुम्ही त्याला 3 वर्षाचा झाला की त्याला तुम्ही कुठल्यातरी प्ले स्कूलमध्ये घालता. हं. तिथे एखादीच ट्यूबलाईट असते. मग एकतर लाईट कमी असते आणि तो सारखा जवळचंच वाचतोय. तर त्यामुळे हे सगळं असं विशियस सर्कल. आज जगामध्ये जर का तुम्ही बघितलंत तर 4मध्ये एका पेशंटला मायोपिया आहे. आणि एका पेपरनी तर असं प्रिडिक्ट केलं की बाय 2050 जगातली अर्धी लोकसंख्या चष्मा वापरत असेल. आज जर का तुम्ही चायना, कोरिया वगैरे त्या भागातले जर हं. का एशियातले जर का पिक्चर बघितलेत किंवा काही इंटरव्ह्यूज बघितले किंवा लोकं भेटली, तर सगळ्या मिलिटरी, आर्मीपासून सगळ्यांना चष्मे आहेत. हं. तर तिथे तर ते जास्ती प्रमाणे 80% मायोपिया आहे. अच्छा. भारतामध्ये साधारणपणे 25 ते 36% डिपेंड्स. तुम्ही गावामध्ये अजूनही कमी आहे, कारण अजूनही ती मुलं बाहेर खेळतात. बाहेर खेळतात. शहरातली मुलं अभ्यासातच असतात किंवा आजकाल खेळणं म्हणजे ते मोबाईलमध्ये मोबाईल. खेळतात. तर हे जरासं बदलायला हवं आणि त्या दृष्टीने मी हा स्पोर्ट्स विजनचा जो विषय आत्ता हं. सध्या मी जास्ती त्याबद्दल बोलतोय, की त्या मुलांना एन्करेज करायचं आहे, की त्यांनी परत मैदानात जावं, मैदानात खेळावं. निसर्गात राहावं. नक्कीच डॉक्टर तुम्ही जे सांगितलं त्यावर काळाची गरज आहे हा बदल होणं कारण मैदानी खेळ खेळणं खूप गरजेचं आहे. कारण की मोबाईलमुळे खूप लहान मुलांमध्ये आजार, मानसिक आजार देखील आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर माझा पुढचा प्रश्न असा आहे की केरोटोकोनसमुळे ब्लर दिसू लागतं. आपल्याला समोरचं दिसतंय, कितपत दिसतंय, हे ब्लरिश आहे, हे आपल्याला जाणवतंय. तर ह्यावर नेमका काय उपाय आहे? आणि काय उपचार करू शकतात? बरोबर. थोडंसं मी मागे जातो, कारण हं. तुम्ही आत्ता छान बोललात. मानसिक त्या मुलांमध्ये हं. परिणाम होतो. हं. कारण कुणाला चष्मा लावणं आवडत नाही आणि ॲक्चुअली. त्या 5-6 वर्षाच्या मुलाला जर का तुम्ही चष्मा देताय, हं. तर त्याचं लिमिटेशन येतं. तो मग स्पोर्ट्स खेळत नाही, हं. मुलं चिडवतात. हं. तर ह्याच्यासाठी आमची एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्याला मी ऑर्थोकेराटॉलॉजी असं म्हणतो. ओके. म्हणजे लहान मुलांना आपण दात सरळ होण्यासाठी ब्रेसेस लावतो, हे हं, हं. सगळ्यांनाच माहिती आहे. तर आम्ही तसंच डोळ्याला ब्रेसेस लावतो. त्याला ओके. ऑर्थोकेराटॉलॉजी अशी रिव्हर्स जॉमेट्री लेन्स असते. तर ते असं आहे, की तुम्ही ती लेन्स लावायची आणि झोपायचं. तर रात्रभरात डोळा चार्ज होतो आणि सकाळी ती लेन्स काढली, की त्याला छान क्लिअर दिसायला लागतं.
कॉन्टॅक्ट लेन्स लावायची गरज नाही, चष्मा लावायची गरज नाही. हम्म. आता काय झालं की आता त्याचा कॉन्फिडन्स परत आला, त्याला चष्मा एड्स नाही आहेत, 24 तास त्याला बघता येते. मग तो स्विमिंग करू शकतो, स्पोर्ट्स खेळू शकतो, काही करू शकतो आणि त्याच्याने त्याची मानसिक जी जडणघडण आहे ती नॉर्मल होते. आता तुमचा प्रश्नाला केरेटोकोनस या विषयावरती आलं तर हा आत्ता त्याचं प्रमाण एक डायग्नोसिस ॲक्च्युली वाढलेलं आहे. तर 2,500 ते 5,000 पॉप्युलेशनमध्ये एकाला केरेटोकोनस असतो. केरेटोकोनस म्हणजे काय, तर कॉर्निया जो स्फेरिकल असायला पाहिजे तो असा कोनिक होतो. त्याची बरीचशी कारणं आहेत, हेरिडेटरी आहे, तुम्ही रबिंग आय डोळे मसल केलं असं चोळल्यामुळे होऊ शकतो आणि बरेचसे त्याच्यामुळे साधारणपणे एक 21 ते 25 वयामध्ये केरेटोकोनस सुरू होतो. कॉर्निक व्हायला लागला की त्याला ब्लर दिसतं, स्पष्ट दिसत नाही आणि एवढं त्याचा मानसिक परिणाम त्याच्यावर होतो की बरेच जण सुसायडल टेंडन्सी होते, कारण आता मला आंधळा होणार आहे, मला दिसणारच नाही आहे. आणि आजच्या घडीला त्याला थांबवण्याचं असं काही आता नवीन ड्रॉप्स वगैरे आलेले आहेत, पण त्याला सोल्युशन जर का तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलात तर म्हणतो आपण ह्याला कॉर्नियल ट्रान्सप्लांट करूया. म्हणजे जो आपण डोळे दान करा जो म्हणतो, तर ते दान केलेले डोळ्याचे तो जो कॉर्निया आहे तो ह्या कॉर्नियाला रिप्लेस करतात आणि पेशंटला परत दिसू लागतं, पण तेवढंच सोपं नाही आहे. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून छान मार्गदर्शन आम्हाला होतच आहे आणि आणखी काही अधिक माहिती आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचीच आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण सर. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की डोळे आपला खूप नाजूक फॅक्टर आहे, त्याला आपण खूप जपतो. मात्र 40 नंतर सगळ्यांना जवळचा चष्मा लागतो आणि चष्मा लावायला सगळ्यांनाच आवडत नाही, कारण आता सध्या जरी ट्रेंड झाला असेल तरी काही जणांना चष्मा लावायला आवडत नाही. तर ह्यावर काय उपाय आहेत, काय उपचार आहेत का? चांगला प्रश्न विचारलात. इनफॅक्ट आत्ताच एक नवीन आय ड्रॉप्स एंटॉड कंपनीने इंट्रोड्यूस केला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही ते ड्रॉप्स टाकले तर जवळचा चष्मा लावायची गरज नाही. आणि त्याची बरीचशी कॉन्ट्रोवर्सी झाली, मीडिया हाईप झाला, लोकांनी त्याचे वेगळे वेगळे अर्थ काढले. तर प्रेसबायोपिया म्हणजे जनरली कसं होतं की 40 ते 45व्या वर्षी माणसाला जनरली जवळचं कमी दिसायला लागतं. आता तुम्ही जर का मायोपिक असाल, म्हणजे लांबचं तुम्हाला बघण्यासाठी चष्मा लागत असेल तर तुमचे डोळे ऑलरेडी प्लस आहेत, तर तुम्ही चष्मा काढून जवळचं बघू शकता, बरोबर आहे. पण असं सारखं किती वेळा चष्मा लावणार, काढणार, म्हणून मग ते दोन्ही दिसायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रोग्रेसिव्ह चष्मे वापरले जातात. पण ते ॲडजस्ट होणं सगळ्यांनाच जमतं नाही, असं नाईलाज आहे म्हणून तर लोक वापरतात. पण समजा आपण त्याला काहीतरी सोल्युशन दिलं तर लोक ते आवडीने बघतील. म्हणूनच हे आय ड्रॉप्सबद्दल लोकांना फार कुतूहल वाटायला लागलं आणि ते ड्रॉप्स टाकले तर काय होतं, प्युपिल लहान होतं आणि त्याची डेप्थ ऑफ फोकस वाढते, त्यामुळे त्याला लांबचंही दिसते आणि जवळचंही दिसते असं होतं. पण त्याचा इफेक्ट काही वेळाने जातो 5-6 तासांनी. तर त्याच्यावरती पेशंटची जी रिक्वायरमेंट आहे तसं बघून आम्ही त्याला वेगळे वेगळे ऑप्शन्स देतो. मल्टीफोकल सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स असते, जी लावली तर त्याला दूरचं जवळचं दोन्ही दिसतं. ऑर्थोकेरेटॉलॉजीमध्ये माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे की बायफोकल ऑर्थोकेरेटॉलॉजी मी बनवली आहे. तर ज्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं त्याप्रमाणे डोळे चार्ज होतात रात्रभरात, तुम्ही ती लेन्स लावायची आणि सकाळी काढायची. तुमचं डोळे चार्ज झाले, तुम्हाला दिवसभर 16 तास ते लांबचं आणि जवळचं दोन्ही दिसणार आहे. तर हे करू शकतो. आणि नाही तर तुम्ही चष्मा आहेच तुमच्याकडे, परंतु त्या पेशंटला जसं त्याची लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे आम्ही ते कस्टमाइज करून ट्रीटमेंट देतो. डॉक्टर, तुम्ही सध्या भारतात आय स्पा म्हणून एक नवीन कन्सेप्ट आणली आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? तर आय स्पा हा बेसिकली मी जे बेव्हर्ली हिल्समध्ये जे करतो, तर आमच्याकडे बरेचसे ड्रायचे पेशंट यायला येतात. 40 नंतर सगळ्यांना डोळ्यामध्ये अश्रू थोडे कमी होतात, एस्पेशली ज्यांनी कॉन्टॅक्ट लेन्सेस 5-6 वर्ष वापरले त्यांना लवकर ड्राय होतो आणि काही खाणं पिणं, देर आर सो मेनी अदर रिझन्स. तर
त्याला जेव्हा आम्ही ट्रीटमेंट देतो तर बेसिकली मायबोबियन ग्लँड डिस्फंक्शन झालेलं असतं, तर त्याची ट्रीटमेंट असते. तर तेच मी थोडंसं एक्सटेंड केलेलं आहे. एक आम्ही स्पेशल मसाजर देतो, त्याच्यामध्ये हीट होते, काही क्रीम्स लावले जातात, काही औषधं टाकली जातात आणि ऑक्सिजन त्याच्यामध्ये आम्ही ॲड करतो. ऑक्सिजन थेरपी, रेड लाईट थेरपी. रेड लाईटनी काय होतं की हिलिंग प्रोसेस होते आणि असं मल्टिपल ट्रीटमेंट त्याच्यामध्ये करून आम्ही त्याला आयस्पा थोडासा ग्लॅमरस वर्ड मुद्दामून आम्ही वापरतो, लोकांना रिलॅक्स वाटावं आणि त्याच्यामध्ये रिज्युवेनेशन होतं. साधारणपणे 30 सिटिंग्स केल्यावरती तुमचं विजन इम्प्रूव्ह होते, टायर्डनेस निघून जातो, डोळे जे असे थकल्यासारखे वाटतात ते निघून जातात, एक वेगळ्या प्रकारची चमक येते आणि त्या ऑक्सिजन थेरपीने तुमची स्किन पण ग्लो होते. डॉक्टर, डोळे हे आता मगाशी देखील मी म्हटलं की डोळे आपलं खूप नाजूक फॅक्टर आहे आणि दृष्टी सगळ्यांनाच हवी असते. दृष्टी नाही तर काही नाही. समजा एखादा पेशंट आंधळा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही काही स्पेशल लेन्स तयार केलेल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? आता आंधळेपणाचे कारणं फार आहेत. पण जिथे कॉर्नियल ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो, म्हणजे कॉर्निया जर का सफेद असेल आणि त्याला त्याच्यामुळे दिसत नसेल, तर आपण त्याला नक्की विजन देऊ शकतो. तर अर्थात कॉर्नियल ट्रान्सप्लांट हा पहिला उपाय आहे. पण तो पण बऱ्याच वेळेला ॲक्सेप्ट होत नाही. केमिकल बर्न्स आहे, स्टीवन जॉन्सन सिंड्रोम आहे किंवा दुसऱ्या काही कारणांनी समजा कॉर्निया डॅमेज झाला असेल, तर तिथे आम्ही प्लास्टिकचा कॉर्निया लावतो. त्याला आम्ही केरेटोप्रोस्थेसिस असं म्हणतात आणि थँकफुली डॉक्टर मस्कतींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचशा ऑपरेशन्स केलेले आहेत. पिंटूची केरेटोप्रोस्थेसिस, बॉस्टन केरेटोप्रोस्थेसिस, चव्हाण मस्कती केरेटोप्रोस्थेसिस, असे बरेचसे वेगळे केरेटोप्रोस्थेसिस म्हणजे प्लास्टिक कॉर्निया लावून त्याला आम्ही परत दृष्टी देऊ शकतो. आत्ता अजून एक माझं पेटंट फाईल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ही जी केरेटोप्रोस्थेसिस करण्याची जी प्रक्रिया आहे, आता काय झालं की बऱ्याचशा कॉर्नियल सर्जन्स त्याच्यामध्ये हात घालत नाहीत, कारण ते थोडंसं किचकट आहे ती प्रक्रिया. तर ती सोपी व्हावी म्हणून सध्या माझं नवीन संशोधन झालं आहे. आत्ता ते ॲनिमल रिसर्चमध्ये आहे. साधारणपणे 5-1 वर्षामध्ये मला वाटतं ह्युमन ट्रायल्स वगैरे होऊन ते मार्केटमध्ये येईल आणि जे आम्ही आय डोनेशन करा म्हणून जी रिक्वेस्ट करत असतो, तर ते कॉर्निया इथे वापरले जातात. पण काही वेळेला ते कॉर्निया देखील वापरता येत नाहीत, तेव्हा हा प्लास्टिकचा कॉर्निया उपयोगाला येतो. नक्कीच. डॉक्टर, आजकाल चष्मा लावणं खूप ट्रेंड पण झालेला आहे. मात्र चष्म्याचे वेगवेगळे ग्लासेस असतात आणि त्या वेगवेगळ्या ग्लासेसचे महत्त्व देखील वेगवेगळं असतं. आता एक उदाहरण घ्या, तुम्हीच जो आता चष्मा लावलेला आहे त्याला रेड ग्लास आहे. तर त्यासाठी काय महत्त्व आहे? म्हणजे त्याच्यामागे काय महत्त्व, काय रहस्य आहे? वेल तर चष्मा बेसिकली एक तर प्रोटेक्शन देतो, तुमची पर्सनॅलिटी पण वाढवतो आणि आता नाईलाजच आहे. ज्याला नंबर आहे त्याला चष्मा लावायला पाहिजे. मला नंबर नाही. ऑफकोर्स प्रेसबायोपी आहे, पण त्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं मी कधी-कधी मल्टिफोकल सॉफ्ट लेन्स लावतो किंवा ऑर्थोकेरेटॉलॉजी माझ्यासाठी बनवली आहे. पण हा रेड जो तुम्ही बघताय, तो हा फिल्टर आहे बेसिकली. आम्ही जनरली रेड फिल्टर, ब्लू फिल्टर आणि ॲम्बर टिंट हे 3 वापरतो स्पोर्ट्स विजनमध्ये. परंतु मी आता एक बऱ्याच वर्षापूर्वी न्यूझीलंडची टीम आली होती. ओराम म्हणून एक त्यांचा ऑलराउंडर होता. त्याला मी ॲम्बर टिंटची स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्स बनवून दिलेली आणि त्यांनी त्या लेन्स लावून त्यांनी त्याच्यानंतर बऱ्याचशा सेंच्युऱ्या केल्या. म्हणजे स्पोर्ट्स विजनचं. तर ते फिल्टर वापरतो आम्ही. आता मी का रेड वापरला आहे असं म्हणाल तर रेड फिल्टरनी तुमचं माइंड काम होतं. तुमचं मायग्रेन, हेडेक वगैरे असेल तर ते जातं आणि इट हेल्प्स यू इन रिज्युव्हिनेशन. तुमचं एक स्टेट ऑफ माइंड बिकम्स रिलॅक्स्ड आणि तुम्ही स्वतः देखील प्रयोग करून बघू शकता. एक अर्धा तास जरी तुम्ही रेड फिल्टरचा चष्मा वापरलात तर इट विल डेफिनेटली शो यू अ कामनेस अँड कॉन्फिडन्स. डॉक्टर, ह्यात तर तुम्ही स्पेशल आहातच. डोळ्यांच्या प्रत्येक लेन्सेस म्हणा, वेगवेगळे कन्सेप्ट तुम्ही भारतात आणलेले आहेत. मात्र या व्यतिरिक्त तुमचं एम काय आहे? अजून काय स्वप्न आहेत तुमची? प्रत्येकाचं काहीतरी एम असावं असं लहानपणापासून आपल्याला. तर मी 10वीत असल्यापासून मला कोणी असा प्रश्न विचारला, आपण जनरली विचारतो, हां तू मोठं होऊन काय करणार? तर माझं उत्तर तेव्हा पण तेच होतं आणि आता पण तेच आहे की मला नोबेल प्राईज विनर व्हायचं आहे. याचं कारण असं की नोबेल प्राईज कोणालाही मिळत नाही. तुम्ही असं काहीतरी ह्या जगात करा, तुमच्या जीवनामुळे असं काहीतरी व्हावं की ज्याचा मानव जातीला उपयोग व्हावा. एक स्टेप तरी मानवजात पुढे जावी आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न चालू आहेत.
देवदयानी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी आय एम शुअर की एक दिवस मला ॲटलिस्ट मी त्या रस्त्याला चाललो आहे, तर नोबेल प्राईज नक्कीच मिळेल किंवा काहीतरी असं चांगलं माझ्या हातून घडेल. नक्कीच. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर लोकशाही मराठीकडून. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, डोळ्याची कशी काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने समाजात वावरलं पाहिजे? कारण दृष्टी नाही तर काही नाही. माझा सल्ला पॅरेंट्सना आणि मुलांना आणि सगळ्यांनाच की दर 6 महिने ते ॲटलिस्ट 1 वर्षांनी तुमच्या जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे किंवा ऑप्टोमेट्रिस्टकडे तुम्ही जाऊन डोळे चेक करा आणि जास्तीत जास्त डेलाईटमध्ये राहा, सनलाईटमध्ये. एस्पेशली चिल्ड्रन्स ला म्हणेन तर त्यांनी मैदानी खेळ खेळावेत. स्पोर्ट्स तुम्हाला काही कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स आवडत नसेल तर स्विमिंग करू शकता. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. आणि सूर्यापासून शाय न होता तुम्ही सनलाईटमध्ये जर का तुम्ही जेवढा वेळ जास्ती घालवाल त्याचे फार फार फायदे आहेत. आणि ऑफकोर्स यूज सम काइंड ऑफ आय प्रोटेक्शन वेन यू आर इन अ स्पोर्ट्स. कारण त्याची निगा जशी घ्यायची तसं त्याचं प्रोटेक्शन पण करायला पाहिजे. तर मी म्हणेन की रेग्युलर आय चेकअप आणि हेल्दी डाएट. तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स खावा, हेल्दी खावा. जे तुम्हाला पॅक मिळतं म्हणजे बिस्किटपासून ते कुठल्याही मॅकडोनल्ड किंवा ज्या चेन्स आहेत म्हणाल तर ते कधी फूड तर झालेलं आपल्याला माहीत नाही. त्यातले बरेचसे न्यूट्रिशन्स गेलेले असतात. त्याला चव येण्यासाठी काय काय घातलेलं असतं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेवढं फ्रेश खाता येईल तेवढं खा आणि जेवढं एक्सरसाइज करता येतील किंवा सनलाईटमध्ये तुम्ही जेवढं जाऊ शकाल तेवढं जा. तुमचे डोळे नक्कीच चांगले राहतात. नक्कीच सर तुम्ही ते आलात, छान माहिती दिली आणि तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोगी पडेल. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर मंत्र या कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.